नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, जेव्हा एका आईने एका गावाकडच्या मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून दिले तेव्हा तो मुलगा सारखा चिडचिड करायचा की आई, तू अशा गावंढळ आणि गावाकडच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं आहेस. त्याला ती अजिबात आवडत नव्हती. तेव्हा त्या आईने असा त्या मुलीचा कायापालट केला की त्या मुलासोबतच सारं जग पाहतच राहिलं. सासू असावी तर अशी. चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा. सतीश त्याच्या खोलीतून चिडून म्हणाला, अरे मधू, कुठे आहेस? माझी टाय मिळत नाही आहे. किती वेळा सांगितलं आहे की कपड्यांना मॅचिंग टाय तयार ठेवत जा, पण तुला कपड्यांसोबत कोणती टाय मॅचिंग होते याचीसुद्धा अक्कल नाही. किती वेळा सांगितलं तरी तुला समजत नाही. माहीत नाही कशी मुलगी माझ्या गळ्यात बांधली आहे. सतीश बडबड करत बाथरूममध्ये आंघोळीला निघून गेला. स्वयंपाकघरात पोळ्या करत असताना सुधीरची बायको मधू त्याचा आवाज ऐकून घाबरली आणि पटकन गॅस बंद करून तुपाचे हात साडीच्या पदराला पुसून त्यांच्या खोलीत जाते आणि नवऱ्याने सांगितलेल्या रंगाची कपड्यांना मॅचिंग असलेली टाय कपाटातून काढून ठेवून देते आणि पुन्हा धावत पळत स्वयंपाकघरात येऊन पोळ्या बनवू लागते. अर्ध्या तासात तिच्या नवऱ्याला ऑफिसला निघायचे होते. मटार आणि बटाट्याची सुकी भाजी आधीच बनवली होती. पोळ्या तेवढ्या बाकी होत्या आणि एका बाजूला गॅसवर चहा उकळत होता. अचानक पूजा करत असलेल्या किशोरी खोलीत येऊन मधूला आवाज देतात, मधू, माझा बिना साखरेचा चहा झाला असेल तर मला आणून दे. मधू म्हणते, हो आई, लगेच आणते. असे म्हणत तिने पटकन सासूचा चहा त्यांच्या खोलीत नेऊन दिला. मधू पोळ्या करता करता नवऱ्याचा टिफिन पॅक करत होती. अचानक सुधीरचा कडक आवाज आला, मधू, शर्ट प्रेस केला नाही का? तुला माहीत आहे का आज माझी किती महत्त्वाची मीटिंग आहे? मला फक्त ह्या सफेद शर्टचीच गरज होती. तुला एक काम देखील नीट करता येत नाही. माझ्या आईने कशा गावंढळ मुलीसोबत माझं लग्न लावून दिले आहे कुणास ठाऊक. मधू हळूच खोलीत येऊन उभी राहिली. तिच्या नवऱ्याचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून ती जागीच थरथर कापत उभी राहिली. तेव्हाच सुधीर म्हणाला, आता उभी का आहेस? पटकन शर्ट प्रेस कर. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मधूने पटकन तो शर्ट हातात घेतला आणि प्रेस काढून शर्टवर प्रेस करू लागली. त्याचवेळी किशोरी बाहेर येऊन म्हणाली, मधू, स्वयंपाकघरात काही जळण्याचा वास येत आहे. गॅसवर काही ठेवलं होतं का? हे ऐकून मधू धावतच स्वयंपाकघरात गेली. मधू गॅसवर चहा उकळायला ठेवून गेली होती आणि ती गॅस कमी करायला विसरली. त्यामुळे चहा जळून गॅसवर वास पसरला होता. हे पाहून सुधीरचा राग आणखी वाढला. प्रेस झालेलं घालून तयार होऊन सुधीर बाहेर आला. त्यावेळी मधू पोळी भाजीचा ताट तयार करून डायनिंग टेबलवर ठेवत होती. मधू म्हणाली, तुम्ही आधी नाश्ता करून घ्या, मी परत चहा बनवून आणते. परंतु सुधीर नाश्त्याचा ताट टेबलवर फेकून म्हणाला, मला नाही करायचा नाश्ता. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मी ऑफिसमध्ये नाश्ता करून घेईन. सुधीरला रागात पाहून किशोरी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, सुधीर, समोर आलेल्या जेवणाचा असा अपमान करू नये आणि तू तर ताट फेकून दिलंस. हेच संस्कार दिले आहेत का मी तुला? सुधीर आईवर चिडत म्हणाला, राग करू नको तर काय करू आई? तुम्ही माझं लग्न अशा मुलीसोबत लावून दिले आहे ज्या मुलीला एकही काम धड करता येत नाही. मी तिला कालच सांगितलं होतं की उद्या माझी ऑफिसची महत्त्वाची मीटिंग आहे. काही गडबड होता कामा नये, पण तरीही सगळी गडबडच केली. असे बोलून गाडीची चावी उचलून सुधीर रागातच ऑफिसला निघून गेला. सुधीरचा राग पाहून मधूचे हातपाय थरथर कापू लागले. खाली पडलेली पोळी भाजी प्लेटमध्ये ठेवून ती किचनमध्ये घेऊन गेली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. किशोरीला त्याच्या मुलाचे वागणे अजिबात आवडले नाही. सकाळपासून तिची सून कामात व्यस्त आहे हे मुलाला दिसत नव्हते. किशोरी त्यांच्या सुनेकडे तिच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मधू बेडवर बसून रडत आहे. किशोरी मधूच्या डोक्याला हात लावत म्हणाल्या, सुनबाई, माझ्या मुलाच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. तो थोडा चिडखोर आहे, पण हळूहळू त्याला सगळं समजेल. त्याला येऊ दे. आज मी त्याला समजावून सांगेन की तो माझ्या सुनेशी अशा पद्धतीने का बोलतो. जेव्हा किशोरीचे प्रेमळ हात मधूच्या डोक्यावर पडले तेव्हा तिने त्यांना मिठी मारली आणि रडू लागली आणि तिच्या मनातील सर्व दुःख बाहेर आले. ती म्हणाली, आई, मी इतकी वाईट आहे का? मला कोणतेही काम कसे करावे हे माहीत नाही का?
की सुधीर मला वारंवार अशिक्षित म्हणतात आणि मला वारंवार टोमणे मारतात. मला कोणतेही काम कसे करावे हे माहीतच नाही. मला खरोखर कोणतेही काम कसे करावे हे माहीत नाही का? माझे मामा म्हणायचे की मी सर्व काम खूप चांगलं करते, पण माझे लग्न झाल्यापासून असे दिसते की मी सर्व काम विसरले आहे. मी खरोखर कोणतेच काम करू शकत नाही. किशोरी त्यांच्या सुनेला खूप प्रेमाने समजवतात. अरे नाही सुनबाई, तू माझी खूप हुशार सून आहेस आणि कोण म्हणते की तुला काम करता येत नाही. मुलगाच इतका घाई करतो की ज्यामुळे काहीतरी चूक होते, नाहीतर तुला सर्व काम खूप चांगल्या प्रकारे करता येते. किशोरी तिला खूप प्रेमाने समजावून सांगते. स्वभावाने आनंदी आणि साधी असलेली मधू लवकरच किशोरीच्या शब्द समजते. किशोरी यांनी तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलवर बसवलं आणि म्हणाल्या, सुनबाई, आता आपण सासू आणि सून मिळून छान आरामात नाश्ता करूया. तू अजिबात चिंता करू नकोस. मी सुधीरला चांगले समजावून सांगते. खरं तर सुधीर आणि मधूचं लग्न 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. किशोरी 7 महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी गेल्या होत्या, जिथे मधू राहत होती. मधू प्रत्यक्षात तिच्या मामा आणि मामींसोबत राहत होती. तिच्या आईवडिलांचे तिच्या बालपणीच निधन झाले होते, म्हणूनच तिचे मामा आणि मामी तिला त्यांच्याकडे घेऊन आले. मधू ही खूप हुशार आणि बुद्धिमान मुलगी होती. तिला अभ्यासातही खूप रस होता. पण तिचे मामा आणि मामी तिचे लवकर लग्न व्हावे, तिचे घर स्थिरावे आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी तिचे लग्न BAच्या 2ऱ्या वर्षातच लावून दिले. किशोरी त्यांच्या घरी बसायला गेल्या होत्या. मधूने सर्वांसाठी चहा नाश्ता आणला. मधूच्या मामांनी किशोरीकडे मधूच्या लग्नासाठी विचारणी केली. तेव्हा किशोरीला मधू खूप आवडली. ती दिसायला खूप सुंदर होती आणि कामाच्या बाबतीतही खूप आशादायक होती. तिने तिच्या माहेरी घरीही मधूबद्दल खूप कौतुक ऐकलं होतं. म्हणूनच तिने निसंकोचपणे तिचा मुलगा सुधीरसाठी मधूचा हात मागितला. तथापि किशोरीच्या माहेरच्या कुटुंबाने तिला नकार दिला आणि म्हटले, किशोरी, तू काय करत आहेस? तुझा मुलगा खूप शिकलेला आहे. तू तुझ्या मुलाचे लग्न गावातील मुलीशी लावत आहेस. तुझा मुलगा एका बहुराष्ट्रीय कंपनीत CEO म्हणून काम करतो आणि तू त्याचे लग्न गावातील मुलीशी लावत आहेस. त्याला शहरातील मुलींकडून अनेक चांगले चांगले प्रस्ताव येतील. अरे, त्याच्यासाठी एखादी चांगली नोकरी करणारी मुलगी मिळू शकते. मग तू त्याचे लग्न गावातील मुलीशी का लावत आहेस? त्यावर किशोरी म्हणाली, माझ्या मुलाला पैसा कमवण्यात काही अडचण नाही. माझा मुलगा खूप पैसा कमवू शकतो, पण मला माझ्या मुलासाठी अशी मुलगी हवी जी समजदार, सुसंस्कृत, संस्कारी असेल, जी त्याच्या घरात नेहमी प्रेम आणि काळजी ठेवेल. दोघेही नवरा बायकांमध्ये नेहमी प्रेम असायला हवं. एकमेकांना समजून घ्यायला हवे, एकमेकांची काळजी घ्यायला हवी. आत्ताच्या काळात मला शिकलेल्या बऱ्याच मुली मिळतील, पण समजदार मुली लवकर मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की मधूचं लग्न माझ्या मुलाबरोबर व्हावं. मधू मला खूप पसंत आहे. पण सुधीरचे मामा सुधीरलाही तेच सांगतात, जे त्यांनी किशोरी यांना सांगितलं होतं. त्यावेळेस सुधीर मात्र काहीच बोलला नाही आणि त्याने त्याच्या आईच्या पसंतीच्या मुलीसोबत म्हणजेच मधूसोबत लग्न करून घेतलं. मधू दिसायला खूप सुंदर होती, पण सुधीरच्या मनात आता कुठेतरी त्याच्या मामाने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या होत्या. मधू ही एक खेडेगावातील मुलगी आहे. ती माझ्या पातळी इतकी शिक्षित नाही आणि तिला नोकरीही नाही. ऑफिसमधील त्याचे सर्व मित्र म्हणाले की सुधीर, तुला ऑफिसमध्येच कोणतीही मुलगी मिळू शकली असती. मग तू गावातील मुलीशी लग्न का केलंस? तुझ्यासमोर बसलेली रिया इतके दिवस तुला तिच्याशी लग्न करायला सांगत होती, पण तू तिच्याशी लग्न करण्यास नकार दिलास. तू मधूशी लग्न करण्याऐवजी रियाशी लग्न केलं असतंस तर आज दोघेही एकत्र बसून ऑफिसमध्ये काम करत असतात. आणि तेव्हापासून सुधीरच्या मनात ह्या सर्व गोष्टी वाढू लागल्या आणि त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मधूमध्ये कमतरता दिसू लागल्या. जेव्हा जेव्हा तो तिला पाहायचा तेव्हा तो मधूचा अपमान करायचा आणि तिला कमी लेखू लागला होता. सुधीर तिच्याबद्दल असे वाईट साईट बऱ्याचदा बोलत होता. मधूला पाहिल्यावर तिला वाईट बोलणे ही त्याची जणू आता सवयच झाली होती. जेव्हा जेव्हा तो तिला पाहायचा तेव्हा तो मधूशी कठोर शब्दात बोलायचा. जेव्हा जेव्हा सुधीर मधूवर रागवायचा तेव्हा मधूचे डोळे अश्रूंनी भरून यायचे.
किशोरीला त्याच्या मुलाचा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. कधीकधी तिच्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर तिला वाटायचे की तिने मधूला मुलासाठी निवडून चूक केली आहे. पण दुसऱ्याच क्षणी तिचे मन म्हणायचे, नाही, मी मधूला निवडून काहीही चूक केलेली नाही. मधू खूप चांगली मुलगी आहे. काही वेळाने किशोरी मधूच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मधू बेडवर झोपलेली आहे. जेव्हा त्यांनी तिचा हात हातात घेतला तेव्हा त्यांना जाणवले की मधूला खूप ताप आहे. किशोरी यांनी त्यांच्या मुलाला फोन केला आणि सांगितले, सुधीर, जर तुझी मीटिंग संपली असेल तर ऑफिसमधून लवकर घरी ये. मधूला खूप ताप आहे, तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. तिकडून सुधीर सांगतो की आई, माझे ऑफिसचे काम संध्याकाळपर्यंत संपेल, मी आता येऊ शकणार नाही. एक काम कर, तूच मधूला डॉक्टरांकडे घेऊन जा, नाहीतर तिला आत्ताच काही औषध दे. उद्या मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. किशोरी मधूला तापासाठी काही औषध देतात आणि त्यानंतर त्या त्यांच्या सुनेला तपासायलाही जात नाहीत. असा विचार करून की जेव्हा मुलगा असे बोलतो तेव्हा तो सुनेला डॉक्टरकडे घेऊन जाईन, किमान मुलाने तरी सुनेच्या वेदनेत तिच्यासोबत उभे राहावे, असा विचार करून त्या सुनेला डॉक्टरकडे घेऊन जात नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सुधीर सुट्टी घेऊन मधूला डॉक्टरकडे दाखवायला घेऊन जातो. फळांचे दुकान पाहून सुधीर उतरून मधूसाठी फळं घेतो. हे पाहून मधू हसते. त्यावर सुधीर म्हणतो, आई म्हणाली होती की तुझी तब्येत ठीक नाही आणि तू इथे बसून हसत आहेस. तुला पाहून असं नाही वाटत की तुझी तब्येत ठीक नाही आणि हे फळ मी आईच्या सांगण्यानुसार घेऊन जातोय. जास्त हसायची गरज नाही. सुधीरचा कडक आवाज ऐकून मधू शांत होते. मधू घरी परतून पाहते की तिची सासू स्वयंपाक करत आहे. हे पाहून मधू घाबरते की कदाचित सुधीर त्याच्या आईला स्वयंपाक करताना पाहून तिला काहीतरी बोलू लागेल. म्हणून ती लवकर हात धुवून स्वयंपाकघरात जाते आणि म्हणते, आई, मी पोळ्या करून देते. त्यानंतर सासू म्हणते, अरे नाही बाळा, तुझी तब्येत ठीक नाही ना, घरचं सगळं काम तूच तर करतेस. जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून माझी सगळी कामं सुटली आहेत. पण आज तुझी तब्येत ठीक नाही तर एक दिवस मी स्वयंपाक करू शकत नाही का? आज तू आराम कर आणि औषधं घे. त्यावर सुधीर म्हणाला, इतकीही तब्येत खराब नाही की जेवण बनवू शकत नाही. सासू म्हणते, हे तू काय बोलत आहेस? आता डॉक्टरकडून दाखवून आला आहेस, थोडा आराम करू दे तिला. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुधीर मधूला म्हणाला की ऑफिसमधून फोन आला होता, मला काही महत्त्वाचे काम आहे, ऑफिसला जावं लागेल. पटकन माझा टिफिन पॅक कर, काही गडबड करू नकोस. घाईघाईत मधू सुधीरचा टिफिन पॅक करू लागली, पण घाईघाईत तिच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडून तुटला. आवाज ऐकून सुधीर खोलीतून बाहेर आला आणि तिच्यावर ओरडत म्हणाला, बघ आई, मी म्हटलं होतं ना, मधूला एक काम व्यवस्थित करता येत नाही. काही ना काही गडबड करतच असते. कळत नाही मी या गावंढळ मुलीसोबत माझं संपूर्ण आयुष्य कसं घालवेल. मधू सामान्यतः सगळे कामं व्यवस्थित करायची, पण सुधीरचा कडक आवाज ऐकल्यावर घाबरून नेहमी काम तिच्याकडून उलटं व्हायचं. घाईघाईत तिने काचेचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काचेचा एक तुकडा तिच्या हाताला लागला आणि त्यामुळे तिच्या हातातून रक्त वाहायला लागलं. पण सुधीर ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून ऑफिसला निघून गेला. आज सुधीरच्या वागण्यामुळे मधू फारच दुःखी झाली होती. तिची तब्येत आधीच ठीक नव्हती आणि सुधीरचं ओरडणं, हातात काच लागणं यामुळे ती खूप दुःखी होती. स्वयंपाकघरात बसून मधू हळूहळू रडत होती. किशोरी आपल्या सुनेची अशी वाईट स्थिती पाहून खूप दुःखी झाली. त्यांना आपल्या मुलावर खूप राग येत होता. त्यांनी कित्येक वेळा आपल्या मुलाला समजावलं, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो नेहमी सुनेला वाईट साईट बोलत होता. त्या दिवशी किशोरी शांतपणे आपल्या खोलीत बसल्या होत्या. मधूही आपल्या खोलीत बसून खूप वेळ रडत राहिली. किशोरीच्या मनात अनेक विचार सुरू झाले होते. एकतर त्या आईविना मुलीला आपल्या घरात सून म्हणून घेऊन आल्या होत्या. तिला लहानपणापासून आपल्या आईवडिलांचे प्रेम मिळाले नव्हते आणि आता तिचा नवराही तिला अशा प्रकारे वागवत होता. यामुळे ती खूप दुःखी होती. तो नेहमीच तिला कमी लेखायचा. एक दिवस किशोरीने ठरवलं की आता त्यांना काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे मुलाला योग्य धडा मिळेल आणि तो त्यांच्या सुनेचं महत्त्व समजून घेईल. कारण त्या आपल्या सुनेला एक मौल्यवान रत्न मानत होत्या. त्यांना माहिती होतं की त्यांची निवड चुकीची असूच शकत नाही. असा विचार करत किशोरीने
एक निर्णय घेतला आणि मधूच्या खोलीत जाऊन तिला सांगितलं, सुनबाई, मी आज एक निर्णय घेतला आहे, पण त्यात मला तुझी साथ हवी आहे. मधूने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत थोडाशा उदास आवाजात विचारले, कसला निर्णय आई? किशोरी आत्मविश्वासाने म्हणाल्या, मला वाटते की तू तुझे पुढचे शिक्षण पूर्ण करावे. लग्नानंतर तुझं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. BA सेकंड इयरमध्ये तुझं लग्न झालं होतं, ज्यामुळे तुझं शिक्षण थांबवावं लागलं. पण आता माझी इच्छा आहे की तू तुझे शिक्षण पूर्ण करून तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि नोकरी करावी. किशोरीचं बोलणं ऐकून मधूने आश्चर्यचकित होऊन विचारलं, आई, तुम्ही हे काय म्हणत आहात? आणि मी शिकून काय करणार? माझं लग्न झालं आहे. घर आणि कुटुंब सांभाळणं हेच माझं काम आहे. यावर किशोरी हसत म्हणाल्या, सुनबाई, असं कुठं लिहिलं आहे का की लग्नानंतर शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही किंवा नोकरी केली जाऊ शकत नाही? मी अनेक घरं पाहिली आहेत जिथे लग्नानंतरही सुना शिकत राहतात आणि नोकरी करतात. आणि तुला तर वाचनातही आवड आहे, नाही का? तुला शिक्षण घ्यायला आवडेल का? आपल्या सासूबाईच्या तोंडून हे शब्द ऐकून मधूच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने सहजरित्या मान हलवली आणि म्हणाली, हो आई, मला शिकायला खूप आवडेल. पण सुधीर काय म्हणतील? ते यासाठी तयार होतील का? त्यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या की तू त्याची चिंता करू नकोस बाळा. असेही सुधीर सकाळ ते संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्येच असतो. घरकामात मी तुला मदत करेन आणि जोपर्यंत सुधीर घरी येत नाही तोपर्यंत तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. किशोरीच्या शिक्षण चालू करण्याच्या ह्या निर्णयावर मधूच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिच्या चेहऱ्यावर एक आनंदी हसू पसरलं. तिला जणू काही जगण्याची एक नवीन उमेद मिळाली. ती आनंदाने पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तयार झाली. लवकरच किशोरी यांनी एका चांगल्या कॉलेजमध्ये मधूचं ॲडमिशन करून घेतलं. मधू मेहनत आणि लक्ष देऊन शिकत होती. तर दुसरीकडे सुधीरला कळाले सुद्धा नाही की त्याची बायको पुढे शिक्षण घेत आहे, कारण दोघींनीही चांगल्या प्रकारे सगळं सांभाळून घेतले होते. हळूहळू असाच वेळ निघून गेला. सुधीर त्याच्या ऑफिसच्या कामात बिझी होता, तर इकडे मधू तिच्या शिक्षणात अधिक लक्ष देत होती. सोबतच मधूने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारीही सुरू केली. त्यामुळे तिला आता रात्रीसुद्धा अभ्यास करण्याची गरज पडत होती. त्यामुळे एक दिवस किशोरी सुधीरला म्हणाल्या की माझी तब्येत खराब आहे, त्यामुळे तू काही दिवस मधूला माझ्या खोलीत झोपायला पाठव. मधू माझ्याजवळ राहिली की ती माझ्या औषधांची काळजी घेईल. सुधीरलाही काहीच अडचण नव्हती. त्यामुळे तो मधूला म्हणाला की तू काही दिवस आईच्या खोलीत जाऊन राहा, तिची तब्येत ठीक नाही. हे ऐकून मधू खुश होऊन आरामात किशोरीच्या खोलीत जाऊन राहू लागली आणि तिचा अभ्यास करू लागली. दुसऱ्या दिवशी सुधीर आईला म्हणाला की आई, मला ऑफिसच्या कामानिमित्त 2 महिन्यांसाठी बंगळूर जावं लागेल. त्यानंतर माझं प्रमोशन होईल आणि त्यानंतर आपण घरात एक मोठी पार्टी ठेवू. असे म्हणत सुधीर बंगळूरला निघून गेला. तर इकडे मधूने सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा दिल्या आणि हळूहळू ती घरकामातही परफेक्ट झाली. आता तिच्या आत्मविश्वासात वाढ झाली होती. 2 महिन्यांनी सुधीर घरी आला आणि म्हणाला, आई, मला घरात पार्टी द्यायची आहे. ऑफिसचे सगळे लोक येतील आणि ही एक फॅमिली पार्टी आहे, म्हणून मी घरीच करायचे ठरवले आहे. सुधीरने मधूलाही सांगितले की सगळं जेवण अगदी व्यवस्थित झाले पाहिजे. काही गडबड होता कामा नये, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये आणि सगळ्या लोकांच्या समोर चांगले बोलायचे. कोणासमोर तुझा गावंढळपणा दिसायला नको. तेव्हा सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घे. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे कपडे जरा चांगले घाल आणि चांगली तयारी कर. उगाच माझी इज्जत जाईल असे वागू नको. मधू शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत होती. डायनिंग टेबलवर बसून किशोरी सुधीरचं सगळं बोलणं ऐकत होत्या. तितक्यात सुधीर मधूचा हात धरून म्हणाला, मी काय म्हणालो लक्षात आहे ना, की एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले. काही गडबड व्हायला नको, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मधू हळू आवाजात म्हणाली की कुठलीही गडबड होणार नाही. मी काही कमी ठेवणार नाही. तुम्ही चिंता करू नका. मी सगळं तयार करून ठेवते. तुमचे सर्व मित्र पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत, तर मी कोणत्याही गोष्टीची कमी ठेवणार नाही. हो, कोणत्याही गोष्टीची कमी राहता कामा नये. आता मी जरा फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत सगळं घर अगदी व्यवस्थित सेट करून ठेव आणि स्वयंपाकाच्या तयारीला लाग, कारण सगळे वेळेवर येणार आहेत. मधू पटकन स्वयंपाकघरात गेली आणि जेवणाच्या तयारीला लागली.
पण मधू वेळोवेळी फोन चेक करत होती. तर किशोरी मधूच्या जवळ जाऊन विचारत होत्या की सुनबाई, परीक्षेचा निकाल आला का? त्यावर मधू उत्तर देत म्हणाली, नाही आई, माझा निकाल अजून आलेला नाही. खरं तर आज सिव्हिल सर्व्हिसेसचा निकाल लागणार होता, म्हणून मधू सारखा तिचा फोन चेक करत होती. एकीकडे आज घरात पहिल्यांदाच सुधीरचे मित्र आणि त्यांची कुटुंब येणार होते, त्यामुळे सगळ्यांचं जेवण ती बनवत होती. तर दुसरीकडे तिचं संपूर्ण लक्ष तिच्या रिझल्टवर होतं. माहीत नाही तिचा रिझल्ट कसा लागणार होता. तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं. मग तिने स्वतःला स्वयंपाकघराच्या कामात झोपून दिले. मधू तिच्या कामात इतकी व्यस्त झाली की तिला वेळ कुठे आणि कसा गेला ते कळलंच नाही. काही वेळात सुधीरचे सर्व मित्र कुटुंबासहित घरी पोचले. मधू त्यांना सर्वांना नमस्कार करते आणि त्यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि पाणी तयार करते. त्यातल्या एका मित्राच्या पत्नीने तिला सांगितलं, मधू, तूही आमच्यासोबत थोडा वेळ बस. मी पाहते तू नुसतं काम करत आहेस, नीट बोलतही नाहीस. हे ऐकून सुधीर विचार करतो की जर माझी बायको काही चुकीचे बोलली आणि मी सर्वांसमोर बदनाम झालो तर काय होईल. म्हणून तो म्हणतो, अहो वहिनी, तिला स्वयंपाकघरात खूप काम आहे. आधी तिला तिचे काम पूर्ण करू द्या, मग ती तुमच्या शेजारी आरामात बसेल. जा मधू, आधी जेवण बनव. अशा प्रकारे तो मधूला स्वयंपाकघरात पाठवतो. किशोरी सुधीरचा हेतू चांगल्या प्रकारे समजतात की तो जाणून बुजून मधूला कोणाशीही बोलू देत नाही आणि तिला अशिक्षित मूर्ख समजतो. ती शांतपणे देवाला प्रार्थना करते की हे देवा, आजच माझ्या सुनेला नोकरी मिळवून दे आणि मग मी माझ्या मुलाला त्याची चूक लक्षात आणून देईन की तो आतापर्यंत माझ्या हिऱ्यासारख्या सुनेला मूर्ख समजत होता. मग त्याचा एक मित्र म्हणतो, अरे तुम्हाला माहीत आहे का, माझ्या पत्नीने सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली आहे. त्याचा निकाल आज येणार आहे. मी तो फोनवर वारंवार तपासत आहे. त्यावर सुधीर म्हणतो, अरे वा, वहिनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होत्या, ही खूप चांगली गोष्ट आहे. हो, आज निकाल येणार आहे, पण अजून आलेला नाही. मी सकाळपासून वाट पाहत आहे. मग सुधीर स्वयंपाकघरात येतो आणि मधूला म्हणतो, बघ, माझ्या मित्राच्या बायका इतक्या मोठ्या परीक्षांची तयारी करत आहेत. तू सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा किंवा त्याचे नावही ऐकले नसशील. तुला या सगळ्यांबद्दल काय माहिती असणार आहे. फक्त स्वयंपाकघरात जेवण बनव, एवढंच तुझं काम आहे. मग सुधीरला जेवणाच्या टेबलावर त्याच्या मित्राचे अभिनंदन करणारे आवाज ऐकू येतात. तो तिथे जातो आणि काय झाले ते विचारतो. सगळे म्हणतात, निकाल लागला आहे आणि माझ्या पत्नीने नागरी सेवा उत्तीर्ण केली आहे. हे ऐकून सगळे आनंदी होतात आणि टाळ्या वाजवू लागतात. तर त्याची पत्नी विचारते, बघा कोणी टॉप केला आहे, कोण पहिले आले आहे. सुधीरचा मित्र म्हणतो की मधू ठाकूर नावाचा कोणीतरी टॉप केला आहे. मधू ठाकूरचे नाव ऐकून सुधीर काही क्षण स्तब्ध होतो, कारण मधू ठाकूर हे त्याच्या पत्नीचं देखील नाव आहे. पण दुसऱ्याच क्षणी तो विचार करतो, अरे, मधू ठाकूर नावाच्या इतक्या मुली आहेत, त्याची पत्नी एकटी नाही आणि तिला हे सर्व कसे कळेल. तिने खूप आधी तिचा अभ्यास सोडला आहे. मग फोटो पाहून त्याचा मित्र म्हणतो, अरे, हा फोटो तर सुधीरच्या पत्नीचा आहे. त्याच्या मित्राकडून हे ऐकून सुधीरला धक्का बसतो. तो पटकन त्याच्या मित्राच्या हातातून फोन घेतो आणि पाहतो की फोनमधील फोटो खरोखरच त्याची पत्नी मधूचा आहे आणि टॉप करणारी दुसरी तिसरी कोणी नसून सुधीरची पत्नी आहे. सुधीरला विश्वास बसत नाही. सुधीरला धक्का बसतो आणि तो तिथेच स्तब्ध होऊन उभा राहतो. मग किशोरी म्हणतात, तू काय पाहतोय? ही माझी सून मधू आहे, जिने नागरी सेवेत अव्वल स्थान मिळवले आहे. मी आधीही म्हटले होते की माझी सून हिरा आहे, पण प्रत्येकाला हिऱ्याची किंमत कळत नाही. अशी उत्कृष्टता प्रत्येकामध्ये नसते. हे ऐकून सुधीरचे सर्व मित्र म्हणतात, अभिनंदन सुधीर, तू मला कधीच सांगितलं नाहीस की वहिनी नागरी सेवेची तयारी करत आहेत. ती इतकी शिक्षित आहे आणि आता ती इतकी मोठी अधिकारी होणार आहे. आणि सर्वजण मधूचे अभिनंदन करू लागतात. किशोरी अभिमानाने म्हणतात की हो, आता लवकरच माझी सून जिल्ह्यात अधिकारी होईल. मग ती तिच्या मुलाकडे पाहून म्हणते की आता कोणीही तिला अशिक्षित आणि अज्ञानी म्हणणार नाही, गावंढळ म्हणणार नाही. माझी सून सर्वात शिक्षित व्यक्ती आहे. तिने माझ्या मुलालाही मागे सोडले
आईचे बोलणे ऐकून सुधीर खूप अस्वस्थ होतो. त्याला त्याचे सर्व वाईट वागणे आठवू लागते. त्याने मधूशी किती वाईट वागले आहे. त्याने नेहमीच तिचा अपमान केला आहे, तिला वाईट बोलले आहे, तिला अशिक्षित आणि अज्ञानी म्हटले आहे. मी तिला किती वेळा रडवले. मी तिची एकदाही माफी मागितली नाही. कदाचित मी तिला समजून घेण्यात चूक केली आहे. माझी आई खरं सांगत होती की मधू ही खूप आशादायक आणि हुशार मुलगी आहे. खाली मान घालून सुधीर जमिनीकडे पाहत होता. आज त्याच्यात पत्नी मधूच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत होत नव्हती. सुधीरचे सर्व मित्र मधूचे कौतुक करू लागतात आणि म्हणतात की खरंच काकूंनी तुझ्यासाठी एक हिरा शोधला आहे. वहिनी खूप हुशार आहे आणि तिचे बनवलेले जेवणही अप्रतिम आहे. वहिनीने बनवलेल्या जेवणाची तुलनाच होऊ शकत नाही. ती प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण आहे. पत्नीची स्तुती ऐकून आज सुधीरला जाणवत होतं की खरोखर त्याच्या पत्नीमध्ये इतके गुण होते, पण त्याने ते आजपर्यंत पाहिले नव्हते. तो नेहमीच तिला टोमणे मारत राहिला. काही काळापूर्वीपर्यंत त्याला मधूमध्ये 1000 दोष दिसत होते. आज सुधीर त्याच पत्नीच्या डोळ्यात डोकावू शकत नव्हता. काही वेळाने सर्व मित्र निघून जातात. घरी सगळे वारंवार फोन करत असतात आणि सगळे मधूबद्दल विचारत असतात. मधूचे अभिनंदन करत असतात. आज किशोरी आणि मधू खूप आनंदी होते. मग सुधीर मधूकडे येतो आणि म्हणतो, मधू, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. मी नेहमीच तुला शिव्या देत आलो आहे आणि फटकारत आलो. तू कधीही काहीही बोलली नाहीस. मी नेहमीच दोष शोधत राहिलो. मी तुला खूप वाईट बोललो. त्या सर्वांसाठी मी तुझी माफी मागतो. तर किशोरी मध्येच अडवतात आणि म्हणतात, बरं बाळा, आज तू पाहिलंस की माझी सून एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे आणि ती जिल्हा अधिकारी होणार आहे, म्हणून तुला माझ्या सूनमध्ये चांगले गुण दिसू लागले. खरं तर सकाळपर्यंत तू माझ्या सुनेला टोमणे मारत होतास. तिला खूप काही सांगत होता. तुला इतक्या सहजासहजी माफी मिळणार नाही. माझ्या सुनेने इतक्या वर्षापासून तुझे कठोर शब्द ऐकले आहेत, म्हणून तुला माफ करायलाही थोडा वेळ लागेल. आईचे ऐकून सुधीर शांतपणे त्याच्या खोलीत जातो. आज पहिल्यांदाच सुधीर शांतपणे त्याच्या खोलीत गेला आहे. नाहीतर सुधीरने फटकारल्यानंतर नेहमीच मधू खोलीत शांतपणे बसायची. सुधीरला त्याच्या कृत्याचा खूप पश्चाताप होतो. तो मधूपासून दूर राहतो आणि तिच्याशी नीट बोलतही नाही. तो स्वतःची निंदा करतो आणि वारंवार मधूची माफी मागतो. शेवटी मधू त्याला माफ करते आणि म्हणते, आत्तापासून कोणालाही कमी लेखू नका. जरी कोणी कमी शिक्षित किंवा जास्त शिक्षित असेल तरीही हे शक्य आहे की त्याच्याकडे असलेले गुण तुमच्यात नसतील. जरी मी आज जिल्हाधिकारी झाले असले तरी कालपर्यंत मी एक साधी गृहिणी होते. तरी मी जे काम करायचे ते तुम्ही करू शकला नाहीत. तुम्ही माझ्यासारखे स्वयंपाक करू शकाल का? तुम्ही माझ्यासारखे घर सांभाळू शकाल का? म्हणून माझ्याकडे असलेले गुण तुमच्यात नसतील आणि तुमच्याकडे असलेले गुण माझ्यातही असतील हे गरजेचे नाही. प्रत्येकजण वेगळा असतो, म्हणून त्यांचे चांगले आणि वाईट गुण देखील वेगळे असतात. आणि जेव्हा आपण पती पत्नी असतो तेव्हा आपण एकमेकांचे चांगले आणि वाईट गुण स्वीकारले पाहिजेत. प्रत्येकामध्ये फक्त चांगले गुण असणे शक्य नाही. हो मधू, मला तुझा मुद्दा चांगल्या प्रकारे समजला आहे आणि आता मी कोणाशीही भेदभाव करणार नाही. सुधीरला त्याची चूक चांगलीच कळली होती आणि आता तो मधूशी खूप चांगले वागू लागला होता. हे पाहून किशोरी आज खूप आनंदी होती. तिला तिच्या सुनेचा अभिमान वाटत होता आणि तिने मधूला तिची सून म्हणून आणण्याचा, तिच्या निवडीचा देखील तिला अभिमान वाटत होता. तर मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन एका कहाणीसोबत.